इराण आणि अमेरिकामध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारत देशावर देखील व्हायला लागलेला आहे. इंधनासह घरगुती गॅस त्याचबरोबर व्यावसायिक गॅसवर आता मोठा परिणाम झालेला आहे. खरं तर त्या अनुषंगाने गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, तर दुसरीकडे काळा बाजार देखील होण्याची शक्यता आता उद्भवली जाते. अशाच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये हॉटेल व्यावसायिक नाराज झालेले आहेत. नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेणार आहोत. पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. खरं तर आपण पाहतो या युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्या हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झालेला आहे. गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यातील जर आपण व्यावसायिक गॅस पाहिला तर त्याचा मोठा काळा बाजार सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. दर देखील वाढलेले. एकंदरीत काय म्हणणं आहे तुमचं? आता ह्या ज्या युद्धामुळे आता जो हा अचानक आलेला प्रभाव आणि सरकारने पण डिक्लेअर करायच्या आधी रेट वाढवले, पुरवठा थांबवला आणि त्याच्यानंतर आज मार्केटमध्ये सिलेंडर अवेलेबल नाहीये. म्हणजे 8 तारखेला रेट वाढले 115 रुपयाने. दर महिन्याला 1 तारखेला रेट वाढतात. जसं आता जानेवारी महिन्यामध्ये 1705 रुपये सिलेंडर होता, फेब्रुवारीमध्ये 1753 झाला, मार्च मध्ये 1 तारखेला 1780 झाला आणि अचानक 8 तारखेला 1896 केला. म्हणजे ह्या महिन्यात ही वाढ अचानक 2 वेळा वाढवली आणि वाढवत असताना गॅस पुरवठा आधीच थांबवला गेला. आज गॅस मिळतच नाही कमर्शियल आणि त्यामुळे काय होतंय की लोकांना व्यवसाय करणं अशक्य आहे. आणि आज काही 20% हॉटेल तर ऑलरेडी बंद झालेले आहेत आणि आज तर अजून 10-20% हॉटेल बंद होणार, कारण गॅसच नसेल. त्याला पर्याय कोळसावरती आम्ही करायचा प्रयत्न करणार, शिगडीवरती, पण तेवढं लवकर होणार नाही ह्या आणि आम्ही सर्व्हिस देऊ शकत नाही ग्राहकाला त्या वेळेमध्ये. त्याच्यामुळे काय होणार आहे की ग्राहक पण नाराज होणार आहे. ग्राहक असते आता ऑलरेडी ह्या बातम्या आल्यामुळे ग्राहकने पाठ ठेवलीच आहे हॉटेलमध्ये. लोक आपापल्या घरी प्रत्येकजण काळजी घ्यायला लागलेले आहेत की त्यांनी आपला घरगुतीच व्यवस्थित जेवण खाऊन करणं, कारण निश्चितच याचा कुठेतरी कॉस्टवरती परिणाम होणार आहे. रेटही वाढले जातील पण हॉटेलवाले रेट अचानक वाढू शकत नाही, कारण इतर व्यवसायिक सगळे रेट वाढू शकतात. आज तेलाचा डबा जो होता 300 रुपयांनी वाढत, 100 म्हणतात 300 रुपये वाढलेले आहेत ऑलरेडी. जो 2250 होता 2600 रुपये तेल डबा आहे. गॅसचे रेट समजा एवढे वाढलेले आहेत. आम्ही मेनू कार्ड अचानक वाढवू शकत नाही, रेट वाढू शकत नाही. ग्राहक आम्ही 5% जर लावले जास्त तर ग्राहक आमच्या भांडणं करतात, हुमरी येतात किंवा सर्व्हिस टॅक्स देत नाही, जीएसटी पण लावू नका म्हणतात. जीएसटी लावला नाही तर सरकार आम्हाला देखील जीएसटी भरायला मागे पडतं. आमचे काही सॉफ्टवेअरचे इश्यू असतात त्याच्यावरनं काही लोक करतात, पण बदनाम सगळे हॉटेल इंडस्ट्री होती. पण ह्या सर्व याच्यातनं आमची सरकारला एकच विनंती की 10 दिवसाच्या एवढ्या कमी कालावधीत जर ही परिस्थिती असेल तर आपण केंद्र आणि राज्यातनं सांगतो की आमचे पुरवठा मंत्री आहेत, ते पुरवठाचे आमचे एवढे एवढे गोदाम आहेत, आम्ही त्याचा भविष्यात आलं प्रॉब्लेम तर 1-2 वर्ष पुरेल असा साठा असतो आणि तुम्ही आज 10व्या दिवशी 8व्या दिवशी तुम्ही मागे पडलेले आहात. मग काय तुमचं यंत्रणा, काय तुमचे सिस्टम? आम्ही तर टॅक्स भरतो, प्रामाणिक टॅक्स भरणारे लोक आहोत, टॅक्स भरावा लागतोच आणि त्याच्यामुळे देशाची डेव्हलपमेंट होती. पण काही इलिगल ऍक्टिव्हिटी एवढं होतं. आज असं भारतामध्ये आणि महाराष्ट्रात सगळे असं झालेले आहे की जो भरताय उसको डरना पडता है, अशी परिस्थिती आहे. इलिगल वाले सगळे फोपवलेले आहेत. इलिगलचे म्हणजे ते पत्रा शेड लावून व्यवसाय करतात, काय टॅक्स भरत नाहीत. किंवा आता हे जे अचानक गॅसचं जे आलेलं आहे याच्यामुळे काय होतंय की काळा बाजार वाढलेला आहे. आज छोटा गॅसचा रेट 60 रुपयाने वाढलेला आहे, पण तो 1500-1800 रुपयाला मिळायला लागला लोकांना. काही छोटे व्यावसायिक वापरत असतील तिथं मोठ्या व्यावसायिकाला वापरायला अलाउड नसतो, वापरत नाहीये, कारण हे रेट एकदम मॅच टू मॅच झाल्यामुळं कोणी रिस्क घेत नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, सरकारला मागणी एवढी आहे की आम्हाला गॅस थोडे का फार कमी प्रमाणात द्या, पण द्या, जेणेकरून आम्हाला व्यवसाय करायला द्या. आमच्यावरती पण अवलंबून असणारे असंघटित कामगार आहेत. आम्ही जे सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही अशा कामगारांना, लोकांना आम्ही नोकऱ्या देतो. जे आमचे हेल्पर्स असतात, टेबल असतात, वेटर असतात, कॅप्टन असतात, ज्यांना काही अशिक्षित लोक असतात त्यांना आम्ही नोकऱ्या देतो. आज नाही म्हणलं तर प्रत्येक हॉटेलमध्ये 10-15 छोटे हॉटेलकडे 10 लोक कामाला असतात, कुणाकडे 15 असतात, कुणा 50 असतात, कुणा 100-200 लोक आहेत, अशी कामगार आहेत. तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये साधारणतः 1800 ते 2000 हॉटेल आहेत. यांचा तुम्ही विचार जर केला तर आज नाही म्हणलं तर 20-25 हजार कामगारांना नोकऱ्या दिलेल्या आहेत लोकांना. आज ही लोकांना पण उपासमारीची वेळ येणार आहे आणि त्याच्यानंतर याचं असं होणार आहे की तुम्हाला लोकांना आम्ही व्यवसाय झाला नाही म्हणून आम्हाला त्यांना कामावर ठेवणं शक्य होणार नाही, की आम्हाला त्यांना कामाला काढता येत नाही, कारण आमची पण गरज आहे. कारण ही बाहेर गावची मुलं असतात, आमच्या लोकल कामाला नसतात आणि हे लोक बाहेरच्या मुलांना त्यांचंही उदाहरण आम्हाला पाहायला लागतं. त्यांचं जेवण, राहणं, खाणं हा खर्च आमच्या मुखांनी येणारच आहे.
तर आमची सरकारला परत एक कळकळीची विनंती आहे की काही ना काही स्वरूपात आम्हाला याचं गॅस पुरवठा करावा आणि आम्हाला व्यवसाय आमचे पुरवठीत किंवा चालू ठेवण्यात मदत करावी एवढी आमची विनंती. खर तर या अर्थव्यवस्थेमध्ये हॉटेल इंडस्ट्रीचं मोठं योगदान असतं आणि अशातच जर आपण पाहिलं तर जवळपास एका महिन्याभरात 250 ते 300 रुपयाची दरवाढ व्यावसायिक गॅसमध्ये झाली. त्याचबरोबर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर तुतडा त्या ठिकाणी जाणवतोय. हॉटेल व्यावसायिकांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. बेंगलोर सारख्या शहरामध्ये कालच सगळे हॉटेल बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या आपल्या पिंपरी चिंचवड शहरात काय परिस्थिती आहे? जसं तुम्ही सांगितलं 1800 ते 2000 हॉटेल त्या ठिकाणी. आजची परिस्थिती अशी की कालपर्यंत 30 ते 35% हॉटेल आता बंद व्हायला सुरू झालेली. आजही जर गॅस पुरवठा नाही तुम्ही बघा बरेचसे शटर बंद असतील, हॉटेल उघडायला शक्यच नाही कारण बाकीचा माल आहे पण गॅसच नाही. गॅसला पर्याय नाही. आता MNGL ची लाईन सगळ्या शहरांनी लावलेली नाहीये. काही ज्या ठिकाणी MNGL लाईन तिथले हॉटेल चालू राहतील कदाचित कारण तिथं त्यांना सप्लाय आहे MNGL चा. आणि इथे सुद्धा भेदभाव केला जातो. MNGL ला सप्लाय आहे आणि आम्हाला सप्लाय टाक्यामध्ये गॅस नाही आम्हाला. जिथं MNGL आहे तिथं सप्लाय चालू आहे. तर आज परिस्थिती जी काल 30-35% होती आज कदाचित 50% होत जाईल आणि उद्या ती ऑलमोस्ट 100% होती पोहोचायला काही काळ लागणार नाही. अचानक सुद्धा काही हॉटेल सकाळी चालू होते आणि दुपारी चालू राहील का याची शाश्वती नाही. काल हॉटेल असोसिएशनच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. नेमकं काय त्या बैठकीत निर्णय झाला? कोणते मुद्दे मांडले गेले? आमच्या हॉटेल असोसिएशनची दर महिन्याला मीटिंग होत असते, वेगवेगळ्या ठिकाणी होत असते आणि आमचे असंख्य विषय असतात त्यावर चर्चा होत असते. आता जे परमिट रूम धारक आहेत त्यांची आता 1 तारखेला जी लायसन फी वाढलेली आहे 10%, ती ऑलरेडी 11 लाख रुपये फी भरायची आहे. वाईनशॉपवाल्यांची 17 लाख रुपये फी आहे. त्याचा मुद्दा विषय झाला की ती आमची दरवाढ जी लायसन्स फी वाढवली ती कमी करावी किंवा दुसरं आपण म्हणतो एक देश एक विधान एक प्रधान आणि एकसारखे कायदे सगळं. पण महाराष्ट्रामध्ये वाईनशॉपमध्ये आणि परमिटमध्ये वाईनशॉपला व्हॅट नाही, परमिटला व्हॅट आहे 10%. म्हणजे तो प्रोडक्ट एकाच कंपनी तयार होतो, एकच दुकानदार आम्हाला सप्लाय करतो त्या व्यावसायिकांना आम्हाला. तर त्यांना माल विकताना टॅक्स नाही, आम्हाला माल विकताना 10% व्हॅट भरावा लागतो आणि तो पूर्ण अमाऊंटवरती भरावा लागतो. उद्या जर त्यातला तफावत जर असेल विक्रीचा, जो वाईनशॉपवाला माल विकतो आणि हॉटेलवर विकतो तो फरक असतो. प्रत्येक हॉटेलचा वेगळा रेट असतो आपापल्या क्वालिटी किंवा स्टँडर्ड प्रमाणे. त्याच्यावरती डिफरन्स वरती टॅक्स घ्यावा अशी आमची मागणी होती. पण ते तसं न होता पूर्ण अमाऊंट सेलवरती 10% घेतात. तर त्याच्यात पण आम्ही मानतोय की आमचा तो टॅक्स कमी करावा म्हणून तो मुद्दा चर्चेला आला. तिसरा मुद्दा होता की काही परमिट रूम आहे ते परमिट रूम म्हणजे फक्त विशेष 100 स्क्वेअर फुटामध्ये पोहोचूनच प्यायला अलाउड आहे. आता पूर्वीचा काळ वेगळा होता, त्यावेळेस ते शक्य होतं. आज जग बदलत चाललंय, शहर बदली होत चालले. आपण 2 टायर 3 टायर टू टायर कडे वळलेलो आहोत. तर आमचं जे सँक्शन कॉर्पोरेशन अथॉरिटीने जे आम्हाला सँक्शन एरिया दिला त्या पूर्ण सँक्शन एरियामध्ये बसून आम्हाला इथे सर्व्हिस देण्यात यावी याच्याकरता आम्ही भांडतोय सरकारकडे. तर हे ह्या मुद्दे होते आणि महत्वाचा मुद्दा हा होता की हे गॅसचा मुद्दा. तर या अशा संघटित वेगवेगळ्या विषयावरती आमची संघटना काम करत असताना विषय मांडत असते आणि काही लोकांचे विषय असतात. आता PPLचं लायसन जसं पब्लिक फोनोग्राफ लायसन असू द्या, नॉवेल्स असू द्या किंवा IPL. आता हॉटेल व्यवसायामध्ये काही टेप म्युझिक लावले असतात तर ते गाणं लावण्याकरता पण त्याचा टॅक्स भरावा लागतो आम्हाला आणि त्याच्या सुद्धा वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत. म्हणजे IPS वेगळे, PPL वेगळं आहे, नॉवेक्स वेगळे आणि ते म्हणजे असं झालं की ते गाणं तर तिथं वाजते लावतात पण त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो आम्हाला. पण आम्हाला एक साईडला सांगितलं जातं की आपण लायसन राजमधनं बाहेर पडलोय किंवा इन्स्पेक्टर राजमधनं बाहेर पडलेलं आहे. पण इथं परिस्थिती काय नाही, झिरो लेवलला जसंच ते चालू आहे. कुणी येतो दम देतो, हे भरलं का ते भरलं का. म्हणजे आमचं काय म्हणणं आहे की सगळं तुमचे जे काय PPL वगैरे काय एका प्लॅटफॉर्मला आणावं, एक टॅक्स एक 1 विंडो कन्सेप्ट करावे. आम्ही ते भरायला तयार आहेत पण काहीतरी रिजनेबल असावे आणि त्याच्यात त्याहून पुढे जो भरतो त्याला त्रास देतात, जे भरत नाही त्याला कोणी त्रास देतच नाही. गावात येणार नंगेचे खोदाबेट करता येतो वैसा वगैरे आहे. तर चारही बाजूनी हॉटेल व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. आता जर आपण पाहिलं तर 1900 रुपये हा व्यावसायिक गॅस झालेला आहे. म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत आपण जर पाहिलं तर 1700 रुपये होता. घरगुती गॅस देखील 60 रुपयांनी वाढलेला आहे. एकंदरीत काय मागणी आहे तुमची सरकारकडे सध्या? कारण 10 दिवसात जर ही परिस्थिती तर पुढे वेगळी परिस्थिती असू शकते. सरकारकडे काय मागणी आहे आणि जो काळा बाजार गॅसचा सध्या सुरू असल्याचं बोललं जाते त्यावर काय मागणी?
निश्चितच मला तर असं वाटायला लागलं की हा पुरस्कृत काळा बाजार आहे काय काय असं की हे जे पैसे सरकारला कदाचित कमी मिळले असे म्हणून इकडनं तुम्ही कलेक्शन करता आणि काळा बाजार अचानक एवढं कधी होऊ शकत नाही. आजपर्यंत आता इथून मागेही काही आपल्या देशातलं युद्ध झालं किंवा परदेशातले युद्ध झालेले किंवा युक्रेन रशिया युद्ध चालूच आहे 2 वर्षापासून आणि इस्रायलचे चालू त्यावेळेस नाही घडलं हे अचानक एकदम 4 दिवसात तुम्ही निर्णय घेतला आणि आज गॅस शॉर्टेज आहे मार्केटला गॅस द्यायला अलाउड नाही कमर्शियल लोकांना द्यायला अलाउड नाही मग व्यवसाय करायचा कसा टॅक्स आम्ही जर आता याचा परिणाम मला पुढे येणाऱ्या महिन्यात किंवा 10 तारखेला कळेलच की 15 तारखेला सगळे जीएसटी भरायचा का नाही भरणार लोकांना पैसे नसेल तर भरणार कुठनं तुम्ही जर आम्हाला पुरवठाच केला नाही आम्ही माल काय विकणार आमच्याकडे पैसे घेणार कसे आम्ही टॅक्स भरणार कसे तर ह्या आमची त्याच्याकरता सरकारकडे विनंती आहे की कळकळीची विनंती आहे की सप्लाय बंद करणं हा पर्याय नाही सप्लाय चालू ठेवला पाहिजे थोडा टप्प्याटप्प्याने द्या पण व्यवसाय चालू द्या लोकांना मारू नका व्यवसायिकांना जिवंत राहू द्या कारण आमच्यावर पण अवलंबून आमचे परिवार आहेत आणि आमच्याकडे काम करणारे त्यांचे पण परिवार आहेत आता जर आमच्याकडे 100 लोक कामाला असतील किंवा 50 लोक असतात तर त्यांचे 50 परिवार आहेत आमचं परिवार आहे असे या शहरामध्ये 2000 हॉटेल असतात तर किती परिवार तुम्ही कथा आणणार तर आमची कळकळीची एक सरकारला विनंती आहे की तुम्ही गॅसचा सप्लाय हा पूर्वपणे करावा थोडं काय फरक कमी जास्त आम्ही ऍडजस्ट करायला तयार आहे कारण ऑलरेडी कोळसा वापरूनही याच्यावर निर्बंध आलेले आम्हाला सरकारने मागे 6 महिन्यापूर्वी नोटीस काढलेली की कोळसा वापरायला अलाउड नाही तुम्ही गॅसची भट्टी वापरायची गॅस इलेक्ट्रिक अचानक गॅस इलेक्ट्रिक चेंज करू शकत नाही करायला इंडक्शन हा एक पर्याय आहे पण अचानक आल्यामुळे आम्हाला आता ते मार्केटमध्ये ते पण अवेलेबल नाही ते पण आउटडेट झालेले इंडक्शन अवेलेबल नाही आहेत आणि लगेच एका दिवसात चेंज होणं पेज बदली करणं हा पर्याय होऊ शकत नाही मिळत नाही कामगारांना तेवढं ट्रेनिंग द्यावं लागतं आणि हॉटेल व्यवसाय तर काय झालंय माहितीये का की हॉटेल एकमेव व्यवसाय असा आहे भारतामध्ये की आपल्या जगामध्ये की हॉटेल व्यवसाय फक्त तुम्ही ग्राहक आले आमच्याकडे की टेबलवरती बसले की 15व्या मिनिटात तुम्हाला सर्व्हिस द्यायची अगदी 20 मिनिट लय झालं डोक्यावर पाणी त्याच्यामुळे झालं तर प्रत्येक जण एकदम मुंबई येतो सर्व्हिस नाही हे नाही ते नाही बाकी जगात कुठलीही इंडस्ट्री अशी नाही की सर्व्हिस तुम्ही आज येतो उद्या देतो टेम्पो नाही आला ड्रायव्हर नाही आला माणूस नाही आला सकाळ देतो 1 तासाने देतो पण हा व्यवसाय आम्हाला 15व्या मिनिटात सर्व्हिस द्यायचा आहे मग आलेल्या लोकांना आम्हाला आमचं काम आहे अतिथी देवो आमचा जो गेस्ट आहे त्याला सर्व्हिस देणं आणि ते देऊ नाही शिकलं तर आम्ही ते नाराज होतात आणि एकदा ग्राहकने पाठ फिरवली तर ते वर्ष पण येत नाहीत आमचे व्यवसाय कोलमडणार अक्षरशः तर याच्यात आता आमची परत एक विनंती आहे की सरकारने याच्यावरती खरं लक्ष घालावं पुरवठा मंत्री आपले छगनबाबूजी भुजबळ साहेब आहेत त्यांनाही विनंती आहे की यांनी याच्यात वैयक्तिक लक्ष महाराष्ट्रापुरतं तरी लवकरात लवकर कारण बाहेर कुठे परिस्थिती दिसत नाही हे महाराष्ट्रातच का फक्त बाहेर आम्ही ऐकतो फक्त हैदराबादला वगैरे तिकडे ऐकलेलं आहे पण इकडे नॉर्थ साईडला कुठेच नाही आहे नॉर्थला सगळं कोणी जोडत नाही गॅसच्या बाबतीत काहीच येत नाही तुम्ही हैदराबादची बातमी पाहिली बँगलोरची बातमी पाहिली महाराष्ट्रातली बातमी पाहता इतर राज्यातली बातमी कुठे आहे का गॅस कमी पडला काहीच नाही मग असंच का आपल्यावरतीच का तर आम्हाला याच्यावर प्रश्नचिन्ह पडायला लागले की नक्की काय चाललेलं आहे निश्चित आपण पाहतोय इराण आणि अमेरिकेच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतावर मोठा परिणाम होतोय त्यातल्या त्यात हॉटेल इंडस्ट्रीवर मोठा परिणाम झालेला आहे आपल्यासोबत स्वतः आता पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश कुदळे होते खरं तर हॉटेल व्यावसायिकांचा अक्षरशः आता कंबरडं मोडलेलं आहे एकीकडे गॅसमध्ये दरवाढ होते तर दुसरीकडे काळा बाजार होताना आपल्याला पाहायला मिळतोय अशातच आता त्यांनी देखील सरकारकडे विनंती केली की लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अन्यथा येत्या काही दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच हॉटेल व्यवसाय जे आहेत ते बंद होतील ज्यामुळे हॉटेलमध्ये काम करणारे जे कामगार असतील वेटर असतील त्यांच्यावर देखील मोठा परिणाम पडणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मानदास शिवरायसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड